रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। सांगलीत सध्या चांगलं वातावरण नाही, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवले जातील। पक्षातील जुन्या नव्यांनी एकत्रित येऊन पक्ष वाढवावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले। सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, विलासराव जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य तम्मनगोंडा रवी पाटील, रणधीर नाईक, निलेश एसुगडे, भाजपचे मुन्ना कुरणे यांच्यासह अनेकांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, आमदार इद्रिस नाईकवाडी आदी जण उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले, सांगलीचं वातावरण विकासाचं राहिलं नाही। पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह दिग्गजांनी सांगलीचा विकास केला, पण आता विकास थांबलाय। हे वातावरण पूर्व पदावर आणण्यासाठी नव्या लोकांनी संधी द्यायची आहे। सध्या जुन्यांचे आशीर्वाद हवेत, नव्या जुन्यांची मोठ बांधून मोठ्यांचा वारसा पुढे सुरू ठेवू। कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही। सर्वांनी पक्षाच्या सदस्य नोंदणीत सक्रिय राहावे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची ताकद वाढवा, अशा सूचना दिल्या। सांगली जिल्ह्यातील माजी आमदार आणि माजी जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। भविष्यात काही मंडळी राष्ट्रवादी येण्यात इच्छुक आहेत, त्यामुळे सांगलीत पक्षाचा मोठा मेळावा येत्या काही दिवसात घेतला जाईल। त्यानंतर आणखी काही जणांना पक्षप्रवेश सोहळा आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर मंगळवारी सायंकाळी अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले। जोरदार वाऱ्यासह सांगली मिरज शहरासह पश्चिम भागातील अनेक गावात जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारांसह पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। रात्री उशिराने वीज पूर्ववत झाली। दरम्यान तासभर पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केलाय। गेल्या 2 दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा दिलाय। मंगळवारी सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता। सांगली शहर परिसरात सायंकाळी 6:30च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। काही वेळ पावसाचा जोर मोठा असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी झाले। मिरजेतील सखल भागामध्ये पावसाने पाणी साचून सर्वत्र पाणी तुंबलं होतं। तुंबलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कारभाराचा या पावसाने पोलखोल केली आहे। अनेक ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहताना दिसतंय। जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वाळवा, पलूस, मिरज पश्चिम भागातील काही गावात पावसाने हजेरी लावली आहे। कौलापूर परिसरात गारांसह पावसाने झोडपून काढलं। वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट असल्याने महावितरणाकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। पाऊस थांबल्यानंतरही वीज गायब होती। रात्री उशिराने वीज पुरवठा पूर्ववत झाला। मागील 2 दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्याने अंगाची लाही झाली होती। उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने काहीसा दिलासा दिलाय। अपक्ष खासदार विशाल पाटील हे संसदेत काँग्रेस बरोबरच असल्याचा खुलासा काँग्रेसचे पक्ष निरीक्षक रामहरी रुपनावर यांनी सांगलीत केलाय। विशाल पाटील यांनी मला काँग्रेस समजावे असं सभापतींना पत्र दिल्यामुळेच काँग्रेसचे संख्याबळ संसदेत 100 झाले। त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेस सोबतच असल्याने त्यांनी स्पष्ट केलंय। सांगली जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांची माहिती घेण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक रामहरी रुपनावर यांनी आज सांगली जिल्ह्यात दौरा केलाय। या दौऱ्यात त्यांनी ग्रामीण भागातील 12 आणि सांगली शहर जिल्ह्यातील 4 ब्लॉक अध्यक्ष पदासाठी प्रत्यक्ष त्या ब्लॉकमध्ये जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्यातून इच्छुकांची नावे घेतली। ही नावे प्रदेशकडे पाठवली जाणार असून प्रदेश स्तरावरून ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या जाणार असल्याचे काँग्रेसचे निरीक्षक रामहरी रुपनावर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, आशिष कोरी, अजित ढोले, सनी धोत्रे, विपिन कदम उपस्थित होते। मिरजेतील बैठकीत कसलाही राडा झाला नाही, उलट बैठक शांततेत झाली, असा खुलासा काँग्रेसचे निरीक्षक रामहरी रुपनावर यांनी केलाय। बैठक फक्त काही लोकांचं म्हणणं होतं की किंवा अजून काही लोक यायला पाहिजे होते, त्यांना निरोप मिळाला नाही। यावर आम्ही सांगितलं की वर्तमानपत्रातून जाहीर केले, महिनाभर प्रक्रिया चाललेली आहे। आता ही बैठक थांबणार नाही, एका ब्लॉकसाठी थांबवता येणार नाही असं सांगितल्यानंतर ते सर्वजण शांत बसले आणि आमचं कामकाज पुन्हा सुरू झालं, असंही मिरजेतील राड्याबद्दल रुपनावर यांनी स्पष्ट केलंय।
महाराष्ट्र सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे आणि अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टीत आणण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणले. सरकारचे हे विधेयक शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणण्यात आलं असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती आणि संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणलं जाते. जनतेचे संविधानिक अधिकार काढून घेण्याचा डाव असल्याचा आरोप करत डावी आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यांसह अन्य मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यामध्ये लोकशाही विरोधी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विनाविलंब मागे घेण्यात यावं, धर्माधर्मामध्ये आणि जातीजातीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर कलह निर्माण करून राज्याची सामाजिक सलोख्याची वीण स्वार्थी राजकारणासाठी नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर कारवाई करावी, जातीय अत्याचार, स्त्रियांवरील अत्याचार आणि खंडणी आणि गुंडगिरी करून हत्या करणाऱ्या तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, इतिहासाची द्वेषमूलक आणि चुकीची मांडणी आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर कारवाई करावी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक आणि महिलांचे रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य धोरणांची अंमलबजावणी करावी. यावेळी आदी मागण्या करण्यात आल्या. तासगाव शहरासह परिसरातील गावांना जोरदार गारपिटीने झोडपले. यावेळी सुमारे 3 इंचापेक्षा मोठ्या आकाराच्या दगडासारख्या गारा पडल्या. इतक्या मोठ्या आकाराच्या गारा पहिल्यांदाच या परिसरात पडल्या. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी 5 वाजल्यानंतर हवामानात बदल झाला. ढगाळी वातावरण दिसत होतं. दरम्यान 7 वाजल्यानंतर तासगाव शहरासह वासुंबे, कवठे एकंद, नागाव परिसरात वादळी वारे आणि गारपिटीला सुरुवात झाली. 3 इंच आकाराच्या गारा पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सुरुवातीला पावसापेक्षा गारांचं प्रमाण जास्त होतं. इतक्या मोठ्या आकाराची गारपीट झाल्यामुळे वासुंबे, कवठे एकंद परिसरातील शेतकरी धास्तावलेत. या गारांचा फटका शेतीच्या पिकांना, विशेषतः खरड छाटणी केलेल्या द्राक्ष बागांना बसलाय. अचानक झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे तासगाव शहरातील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. विलेपार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलं. महाराष्ट्रातील जैन समाजात संतापाची लाट उसळली असून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. शासनाला याचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी गुरुवारी सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले, तीर्थकर हे जगा आणि जगू द्या या संदेशाचे नायक आहेत. त्यांच्या उपदेशाने देशात शांती, सहिष्णुतेचा महामार्ग प्रशस्त झालाय. स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या तीर्थकरांचे मंदिर उद्ध्वस्त करून महापालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणली. हे शासनास आणि महापालिका प्रशासनास शोभनीय नाही. जैन मंदिर होते त्या ठिकाणी पूर्ववत महापालिका प्रशासनाने बांधून द्यावं आणि या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाई करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. शासनाला याचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी गुरुवारी सकल जैन समाज सांगली यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आक्रोश मोर्चा विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता सुरू होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे. जगात येण्यापूर्वीच जन्मदात्यांना नकोशा झालेल्या रस्त्याच्या कडेला झुडपातून अथवा अडगळीतून कोणीतरी अनाथाश्रमात जमा केलं. तेव्हापासून तेच त्यांचं घर. ज्या आई वडिलांचे तोंडही आम्ही पाहिलेलं नाही त्यांच्या मृत्यूचे दाखले कोठून देणार? तरीही आम्हाला अनाथांचे दाखले देण्यासाठी महिला बालकल्याण विभाग आम्ही न पाहिलेल्या आई वडिलांच्याच मृत्यूच्या दाखल्यावर अडले. तर महापालिका प्रशासनाला मृत्यूचा दाखला देण्यासाठी खांदेकरांची साक्ष हवी आहे. आम्ही काय करावे असा प्रश्न उपस्थित करत अनाथ दाखल्यासाठी फरफट सुरू असलेल्या युवतींनी सोमवारी लोकप्रतिनिधींसमोर अश्रूंना वाट मोकळी करून देत आपली कैफियत मांडली आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे काल जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी अनाथ असलेल्या मुलींनी त्यांची भेट घेतली. तसेच आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासमोर रडत न्याय देण्याची मागणी केली आहे. जे आई वडील आम्हाला माहीत नाहीत त्यांच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी गेल्या 7 वर्षांपासून फरफट सुरू असल्याची कैफियत अनाथ तरुणींनी मांडली आहे. यावेळी पडळकर यांनी महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर 8 दिवसात दाखले देण्याचं आश्वासन देण्यात आलं. दरम्यान 8 दिवसात दाखले न दिल्यास आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडू असा इशारा आमदार पडळकर आणि खोत यांनी दिलाय. तासगाव नगरपालिकेने स्वच्छता ठेका दिलेल्या
VDK फॅसिलिटीज कंपनी कराप्रमाणे नागरिकांना सेवा देत नाही, ठेकेदाराने नागरिकांची आणि प्रशासनाची फसवणूक केली, तेव्हा VDK कंपनीचा स्वच्छता ठेका तात्काळ रद्द करावा. या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केंदार यांच्या नेतृत्वाखाली तासगाव नगरपालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आलाय. तासगाव नगरपालिकेने VDK फॅसिलिटीज कंपनीला स्वच्छता ठेका चुकीच्या पद्धतीने दिलाय. सुरुवातीला नगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छता अभियानाचा मोठा डांगोरा पेटवण्यात आला होता, मात्र या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडालाय. त्यामुळे दलित महासंघाने स्वच्छता ठेका रद्दसाठी जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढलाय. सदर मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, गणपती मंदिर, सांगली नाका, गुरुवार पेठ, वंदे मातरम चौक, सिद्धेश्वर चौक, कोकणे कॉर्नर, नगरपालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आला. दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. मोर्चातील जोरदार अनोख्या घोषणाबाजीने शहर दणाणून गेलं. मोर्चाचं निवेदन देण्यासाठी प्रभारी मुख्याधिकारी अवधूत कुंभार गैरहजर असल्याने संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गेटवर ठिय्या मारत निषेध व्यक्त केला. तासगाव नगरपालिका स्थापनेपासूनच पहिल्यांदाच ऐतिहासिक गाढव मोर्चा काढण्यात आलाय. त्यामुळे दलित महासंघाने काढलेला गाढव मोर्चा लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरलाय. सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी सुशांत खांडेकर यांची नियुक्ती झाली आहे, तर सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांची पदोन्नतीने धाराशिव येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्यासह जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, वसुंधरा बारवे, मुद्रांक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निबंधक अश्विनी सोनवणे जिरंगे यांचीही पदोन्नतीने बदली झाली आहे. ज्योती पाटील यांनी सांगलीत 31 ऑगस्ट 2023 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. सुमारे 1.5 वर्षाहून अधिक काळ त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरंगे यांचीही पदोन्नतीने अंबेजोगाई येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर बदली झाली. याशिवाय उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात, तर वसुंधरा बारवे यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे. दरम्यान सांगलीच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी सुशांत खांडेकर यांची नियुक्ती झाली आहे. शेतीसाठी दिवसा वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पापैकी 6 प्रकल्प कार्यान्वित झालेत. बसर्गी आणि जिरग्याळ, मणेराजुरी, माडगोळे आणि लिंगीवरे या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. तर अन्य 11 ठिकाणच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान सुरू असलेल्या या नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पांसाठी टप्पेनिहाय वेळापत्रक तयार करावे आणि कालमर्यादा निश्चित करून ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून एकूण 47 जागा निश्चित करण्यात आल्या असून त्यापैकी 29 जागांचे क्षेत्र आवाडा या कंपनीस हस्तांतरित करण्यात आले. या 29 जागांमधील सौर ऊर्जा प्रकल्पातून 207 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे. यापैकी बसर्गी आणि जिरगाळ, मणेराजुरी, माडगुळे व लिंगवरे या ठिकाणी 6 प्रकल्प कार्यान्वित झाले, तर कोसारी, बेवनूर, तिकोंडी, बेळुडनगी, मोरबगी, माडगाळ, शेडाळ, हळ्ळी, केरेवाडी, भाग्यनगर, पळसखेल या ठिकाणचे प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर आहे. सांगली परिसरात आज 7 तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम बुधवारी सांगली व कुपवाड शहराच्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. बुधवारी सांगली व कुपवाड शहरात अपुरा पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी सांगितले. सांगली शहरात दिवसभर वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे पाणी उपसा करण्यात आला नाही. शिवाय जलशुद्धीकरण आणि नंतर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरल्या गेल्या नाहीत. त्याचा परिणाम आता सांगली आणि कुपवाड शहरातील पाणी पुरवठ्यावर होणार आहे. बुधवारी दोन्ही शहरात अपुरा पाणी पुरवठा होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी केलंय.